आज 5 जुलै शुक्रवार. सर्वांना शुभेच्छा. सकाळीच म्हटल्याप्रमाणे आज दर्शा अमावस्या आहे. उद्या कालिदास दिन, आषाढस्य प्रथम दिवस आहे. तर सगळ्यांना या पर्व काळात किंवा मधल्या काळात शुभेच्छा देते. म्हणजे ज्येष्ठाचा शेवट आणि आषाढाची सुरुवात होणार आहे. वारे सगळीकडे चाललेले आहेत. आत्ताच ऐकत होते, वाचत होते की कानडा डावा कानडा राजा पंढरीचा. तर कानडा म्हणजे काय, त्याचे एक एक अर्थ सगळे समजत आहेत आपल्याला. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. द्वैताद्वैत समन्वयैक जननी, ज्ञानस्य ज्ञानेश्वरी. भक्ति ज्ञान प्रदायिनी निजजनान्, ज्ञानामृतं पायिनी. भक्ति ज्ञानयुतं हि येन कथितं, शास्त्रं विवेकप्रदं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्री संत ज्ञानेश्वरं. श्री संत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. काल आपण ब्राह्मण वर्णाची कर्तव्य पाहिलेली होती. 845 पर्यंत उभ्या झालेल्या होत्या. 855, काल 845 ते 855 घेतल्या होत्या. आणि क्षात्रकर्माची किंवा क्षात्रकर्म जे आहे त्याचा श्लोक म्हणून झाला होता. पुन्हा एकदा श्लोक म्हणूया. सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वरी भक्तांना सादर वंदन. शौर्यं तेजो धृतिर्दाक्षं, युद्धे चाप्यपलायनं. दानमीश्वर भावश्च, क्षात्रं कर्म स्वभावजं. याचे अर्थ पाहिलेले आहेत आपण आणि सोपे आहेत. शौर्य, तेज, धृती, दक्षता आणि युद्धातून पळून न जाणं, दान देणं आणि ईश्वरभाव जपणं, ही सगळी क्षात्राची म्हणजे क्षत्रियाची स्वभावसिद्ध कर्मे आहेत. आता त्याची उदाहरणं इतकी सुंदर दिलेली आहेत बघा. कारण क्षत्रिय हा तेजस्वी आहे, सगळ्या वर्णांचं रक्षण करणारा आहे, सगळ्या प्रजेचं रक्षण करणारा आहे. आपल्याला राम कृष्ण ही उदाहरणं तर आहेतच की त्यांनी सगळ्यांच्या रक्षणासाठी किती धडपड केली. दुष्टांचा संहार केला, असुरांना ठार मारलेलं आहे, दुष्ट प्रवृत्तींना ठार मारलेलं आहे. म्हणजे त्याच्याकडे शौर्य असलं पाहिजे. तर त्याची उदाहरणं किती छान देत आहेत बघा ज्ञानदेव. तरी हा भानू हा तेजे, नापेक्षी जे विरजे. कासिंहेन पाहिजे जावळिया. तर जावळी या शब्द तर मला इतका आवडला. लहानपणी बघा जुळे भाऊ मला झाले त्यावेळेला सगळे म्हणायचे आवळे जावळे झाले. तो शब्द आज मला जास्त प्रकर्षानं जाणवला की जावळिया म्हणजे जोडीचा. आता बघूया. भानू हा तेजे. आता सूर्य हा तेजानं अगदी तळपत असतो. न अपेक्षी विरजे, तो दुसऱ्या कुणाची अपेक्षा करतो का प्रकाशासाठी? न विरजे म्हणजे अपेक्षा करत नाही. म्हणजे मला कोणीतरी थोडी मदत करावी. आपण म्हणतो का आम्ही हे सगळं आणले पण मला थोडीशी मदत हवी. सूर्य कुणाच्याही मदतीची अपेक्षा करत नाही. त्याचा प्रकाश त्याला आपल्या मराठी भाषेत इनफ आहे, पुरेस आहे. आता बुद्धीचे डोळे मानस झाकी नाही, ऐसा स्वयंभजो जीवे लाठू. सावाये वीण उद्भटू, ते शौर्य गाजेथ श्रेष्ठू. पहिला गुण. आता हा पहिला गुण आहे. शौर्य हा पहिला गुण आहे. आणि हा कसा आहे तर जो जीवे लाठू. लाठू म्हणजे बळकट. जो स्वयंभ जो जीवे लाठू.
म्हणजे जो स्वयंभू आहे, आपण काय म्हणतो, स्वयंभू भगवान, म्हणजे तो आपणहून निर्माण झालेला, तसा ज्याचं बळ हे स्वयंभूच आहे, त्याला काही कुठली काय म्हणू आपण, उपाय करून किंवा काही खटपट करून ते बळ मिळवलेलं नाही. म्हणून स्वयंभू म्हटलंय त्यांनी, की स्वतःच तो बलवान असतो, स्वयंभू असतो आणि कुणाच्याही साह्याशिवाय उत्कर्षाला पोचलेला असतो. म्हणजे त्याला कुणाचीही मदत नाही. म्हणून त्यांनी शब्द वापरलेला आहे सावाये विण. सावाये विण म्हणजे मदतीशिवाय. उद्भटू म्हणजे जो चांगला पक्का सैनिक असतो किंवा शौर्यवान असतो असा. भट हा शब्द सैनिक अशा अर्थी वापरलेला आहे आणि उद्भट म्हणजे अजून त्याच्यापेक्षा श्रेष्ठ. तर ज्याला कुणाच्याही साह्याची गरज नसताना जो उत्कर्षाला पोचलेला असतो, उद्भट झालेला असतो, असा हा क्षात्र प्रवृत्तीचा किंवा क्षात्र प्रकृतीचा, क्षात्रवर्णाचा पहिला गुण आहे. आद्य पहिला गुण. आता सूर्याचंच उदाहरण पुन्हाही देता येत ते बघा. एकदा दिलं वर की भानू म्हटले, कुणाच्याही तेजावर तो अवलंबून राहत नाही, कुणाच्याही प्रकाशावर अवलंबून राहत नाही. आता म्हणतात, आणि सूर्याचे निप्रतापे कोडीही नक्षत्र हारपे, नातो तरी न लोपे सचंद्रीतीही. सचंद्रीतीही म्हणजे चंद्रासह, आणि नक्षत्र न हारपे. कोडी म्हणजे कोटी, असंख्य. ती मोजता येतात का नक्षत्र? चांदण्या नाही मोजता येत. पण सूर्याचे निप्रतापे, सूर्याचा जेव्हा प्रताप असतो, सूर्याचा जेव्हा उदय झालेला असतो त्यावेळेला, म्हणजे सूर्योदय झाल्यावर आकाशातली कोडी म्हणजे कोट्यवधी नक्षत्र सगळी लोप पावतात आणि चंद्रासह तीनही गोष्टी, चंद्रासह कोट्यवधी लक्षणं आपलं नक्षत्र ही जरी आली तरी सूर्य लोप पावत नाहीत. म्हणजे सूर्य उगवल्यानंतर ती सगळी लोप पावतात, पण ती सगळी आल्यावर सूर्य कधी लोप पावत नाही. म्हणजे सूर्याचाच प्रकाश त्यांना मिळतो हे आपल्याला माहिती आहे. म्हणून मागेही तो श्लोक सांगितला होता ज्या वेळेला हा संदर्भ आला होता तेव्हा. खद्योतो द्योतते तावत यावन्नोदयते शशिः उदिते तु सहस्रांशौ न खद्योतो न चंद्रमाः. आमच्या इकडे काजव्याचा महोत्सव असतो संगमनेरला, जूनमध्येच असतो. आता तो झाला. तर तो खद्योतो म्हणजे काजवा, द्योतते तावत तोपर्यंतच चमकत असतो. कुठं? यावत न उदयते शशिः, जोपर्यंत शशी म्हणजे चंद्र उगवत नाही तोपर्यंत तो काजव्यांचा चमचमाटचा प्रकाश असतो. आणि उदिते तु सहस्रांशु, उदिते म्हणजे उगवला असता. कोण? सहस्रांशु म्हणजे हा सूर्य. सूर्य उगवल्यानंतर न खद्योत हा न चंद्रमा, त्या काजव्याचा तर काहीच प्रकाशाचा उपयोग नाही आणि चंद्रमाची पण काही गरज नाही. एकदा सूर्य उगवला की सगळीकडे लख्ख प्रकाश झालेला आहे. तसा हा शूर मनुष्य, क्षत्रिय मनुष्य आला की बस आता कुणाला काही काळजीच नाही. आत्ताच आता ते श्रीकृष्णाख्यान ऐकतेय मी. आपल्या लक्षात येईल की किती बालपणापासून जन्माला आलेल्या अगदी तान्ह्या बाळापासून त्याला झगडावं लागले. पहिले त्याचं अस्तित्वच तिथं राहणार नव्हतं कारागृहात. म्हणून जन्मलेलं बाळ कधी नदीतनं पलीकडं नेतील का हो कोणी? आपल्याकडे किती काळजी घेतात जन्मलेल्या बाळाची. पण हे बाळ तेव्हाच चाललंय नदीतून पलीकडे, एका गावाहून दुसऱ्या गावी. बरं तिथे गेलाय, त्या पुतनेपासून किती राक्षसांनी त्याला पिडण्याचा प्रयत्न केला, पण मुळातलंच त्याचं शौर्य इतकं होतं की त्याच्यापुढं कुणीच टिकाव धरू शकलं नाही. म्हणून त्यांनी छान सांगितलेलं आहे की सूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत या चंद्र आणि नक्षत्र कोटी असली तरी त्यांचा उपयोग नाही, आणि ती कोटी नक्षत्र आणि चंद्र जरी उगवला तरी त्याच्यापुढं याचा काही परिणाम होत नाही.
म्हणजे सूर्य कधी लोप पावत नाही, सूर्य कायम असतोच. तैसे आपुले ही प्रौढ गुणे, जगासी विस्मयो देणे, आपण तरी न क्षोभणे काय असे निही. तसा हा जो क्षत्रिय असतो हा आपल्या प्रौढी गुणे म्हणजे आपल्या गौणांच्या प्रौढीमुळं किंवा आपल्या ह्या अंगच्या सामर्थ्यामुळं प्रौढी गुणांनी जगाला थक्क करून सोडत असतो. कारण त्याचे स्वयंनिर्मित उपजतच सगळे गुण असतात आणि स्वतः मात्र कुठल्याही प्रसंगाला तो सामोरा जातो, कशामुळेही तो विचलित होत नाही. म्हणजे लोकांना थक्क करून सोडण्याचा शौर्य किंवा हे सगळे जे गुण आहेत हे त्याच्याकडं आहेत. आणि कायसे नाही म्हणजे कशानेही, आपण तरी न क्षोभणे, त्याला कशामुळे तो क्षुब्ध होत नाही. केवढंही संकट येऊ देत, डोंगर जरी आला, संकटाचा डोंगर जरी उभा राहिला तरी तो घाबरणार नाही. तैसे आपुले ही प्रौढी गुणे, जगासी विस्मय देणे, त्याच्या त्या गुणांमुळं जगाला आश्चर्य वाटते की काय हे एवढ्याशा बाळांनी एवढा तो शकट काय, ते एवढाले राक्षस काय, त्या वृक्षातनं निर्माण होणारे. आता सगळं आपल्याला श्रावणामध्ये ह्या कथा शिकायच्याच आहेत, अभ्यासायच्यात. पण हे सगळं करणारा हा एवढासा तो क्षत्रिय म्हणू आपण, किंवा रामाचंही तसंच पाहिलं आपण. 13-14 वर्षाचे होते विश्वामित्रांनी नेले तेव्हा. मग मारीच, सुबाहू, शूर्पणखा सगळ्यांना त्यांनी पार अगदी चित करून टाकलेले. म्हणून त्यांच्याजवळ हा जो दुसऱ्यांना थक्क करणारा गुण आहे आणि स्वतः कुणामुळेही कशामुळेही ते हे विचलित होत नाहीत किंवा त्यांच्या मनामध्ये कधी क्षोभही निर्माण करत नाहीत. ते प्रागल्भ रूप तेजा, जिये कर्मी गुण दुजा, आणि धीरू तो तिजा तेथींचा गुण. आता शौर्यम तेज हा धृतीही, धृती म्हणजे धैर्य. आता तेजाबद्दल सांगितलं, आता धृतीबद्दल सांगतात. धृती म्हणजे धैर्य. प्रागल्भ रूप तेजा, त्याच्या तेजाचं रूप हे अत्यंत प्रगल्भ आहे आणि प्रशंसनीय आहे. जिये कर्मी गुण दुजा, ज्याच्या कर्मामुळं सगळे इतरांचे गुण हे दुजा, दुजा म्हणजे दुसरा, हा जो तेज हा दुसरा गुण आहे ना, हा अत्यंत प्रशंसनीय आहे, अत्यंत प्रगल्भ आहे. आता पुढचा धृती सांगणार आहे. जिये कर्मी गुण दुजा, हा दुसरा दुजा, दुजा म्हणजे दुसरा. आणि धीरू तो तिजा, ते जे थिंचा गुण. आणि धीरू म्हणजे धैर्य. किती छान वाटतात ना हे सगळे उकारांत शब्द वापरायला, तेजू, धीरू. आणि हल्ली मुलांची नावं तशीच करतात. तेजस नाव ठेवलं की तेजू म्हणजे मुलीचंच नाव वाटतं. धैर्य असेल तर धैर्यू किंवा धीरू, म्हणजे त्यांनी वापरलेच शब्द आपल्या हल्लीच्या ह्याच्यात प्रचलित असतात पुन्हा. तर हा जो क्षात्र प्रकृतीचा दुसरा गुण धीर, त्याच क्षात्र प्रकृतीचा तिसरा गुण धीर आहे. म्हणजे तेज हा दुसरा आणि धीर हा तिसरा. आता त्याच्याबद्दल पण काय म्हणतात बघा. वरी पडली आकाश, बुद्धीचे डोळे मानस, झाकी नाते परियेस, धैर्य जेथे. आता ज्याच्या ठिकाणी असं भयंकर धैर्य आहे, प्रचंड धैर्य आहे, त्याच्या अंगावर पडली आकाश. जरी आकाश कोसळलं, आपण म्हणतो ना काय आकाश कोसळलं का, पडेल का हो आकाश कधी, ती पोकळीच आहे. पण आपली कल्पना आहे की ते एवढं मोठं आकाश आहे आणि कदाचित अंगावर पडलं तर भीती वाटते. ते सशाची गोष्ट आहे की नाही. त्याला वाटतं आपल्या अंगावर एवढंसं पान पडलेलं असतं, त्याला वाटतं आकाशच पडलं. धावत 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 पुढे चाललं आहे आणि सगळ्या प्राण्यांना पक्ष्यांना बरोबर घेऊन चाललं आहे.
अरे आकाश असं आकाश पडते आकाश पडते. तसं इथं त्याच्या मनामध्ये म्हणजे एवढं मोठं आकाश जरी कोसळलं तरीसुद्धा बुद्धीचे डोळे मानस, त्याच्या ठिकाणी बुद्धीचे डोळे आहेत आणि म्हणून तो कधीही घाबरत नाही, किंवा त्याचे डोळे कधी झाकले जात नाहीत. आपल्या डोळ्यापुढं जरा काही झालं की असे डोळे लगेच मिटतात, त्याचे नाही. धैर्यवंताचे मुळीच नाही, क्षत्रियाचे मुळीच नाही. परियेस धैर्य जेथे, परियेस म्हणजे ऐक, परिसा जे म्हणतात सारखा तोच शब्द वापरलेला की त्याचं जे हे धैर्य आहे ना, हे त्याच्या ठिकाणी असतं, नांदत असतं. ते तू ऐक, समजून घे. आणि पाणी हो का भलते तुके, परी ते जिणवनी पद्म फाके, का आकाश उंची अजिंके आवडे तया ते. आता पुन्हा उदाहरणं 2 दिली आहेत की पाणी किती का असेना, पाणी हो का भलते तुके, पुष्कळ प्रमाणात, भलते तुके मोजता येणार नाही इतकं असतं. परी ते जिणवनी पद्म फाके, पण कमळ काय करतं, त्याला जिणवनी म्हणजे त्याच्यामध्ये राहून, त्याला भेदून, फाके, फाके म्हणजे उमलतं, पाण्याला भेदून पाण्यावर कमळ उमलून येतं. खरं कमळ इतकं नाजूक असतं की नाही, पण त्याच्यामध्ये एवढी ताकद असते, एवढं धैर्यासारखं आहे की सामर्थ्य आहे. आणि पुढं म्हटलंय, का आकाश उंची अजिंके आवडे तया ते. आणि मग आकाश आपल्या अवकाशव्यापी उंचीनं वाटेल त्या वस्तूला खाली सारतं. कारण आकाशाला कधीच आपण म्हणजे कितीही उंच, आता पिसाचा मनोरा आहे इथे, किंवा आपण कित्येक मनोरे बघतो, आपल्या इकडे पण भरपूर आहेत, कुतुब मिनार आहे, असे सगळे जे मनोरे असतील किंवा उंच वज्या वस्तू आहेत, त्या अवकाश काय करतं, आपल्या उंचीनं ह्या सगळ्या वस्तू खाली सारतं, म्हणजे लहान करतं. त्याच्यापेक्षा कोणीही उंच होऊ शकत नाही. पण ज्याला थोडासा अहमचा बाधा होते, काय मोठी डिग्री आली, फर्स्ट क्लास फर्स्ट आले, किंवा सगळ्यामध्ये अगदी मेरिट आलं की असं वाटतं आकाश ठेंगणं झालं, अशी पूर्वीची भाषा होती. आता यांनी उलट म्हणले की आकाशव्यापी उंचीनं वाटेल त्या वस्तूला ते खाली पाडतं आणि आपण वर होत असतं. म्हणजे ते कधीच आपल्यापेक्षा आता हे खरं म्हणजे विमानं चाललीत ना, सगळे ढगांच्या वर चाललेली आहेत, पण त्याच्याही वर पुन्हा पोकळी आहेच ना. आवडे तया, का आकाश उंची अजिंके आवडे तया ते. तर आकाश हे जिंकत असतं किंवा जिंकून घेत असतं आणि त्याला ते सगळं आवडतं. इतर वस्तू आपल्यापेक्षा खाली आहेत याचा एक त्यालाही आनंद होत असेल, अभिमान वाटत असेल. तेवीत विविधा अवस्था, पातलिया झिणवनी पार्था, प्रज्ञा फलतया अर्था वेज जे देणे जे. आता अशा ह्या विविध अवस्था किंवा कुठलेही प्रसंग आले तरीसुद्धा तो काय करत असतो, पातलिया जिणवनी पार्था. जिणवनी म्हणजे जिंकून, पातलिया म्हणजे आलेले. कुठलेही प्रसंग आले, अवस्था आल्या, परिस्थिती आली तरीसुद्धा हा जिंकून प्रज्ञा फलतया पार्था, आणि त्याची जी बुद्धी आहे ती या सगळ्यावर फलतया म्हणजे मात करते. वेज देणे जे, वेज देणे म्हणजे मात करणे आहे, आणि बुद्धीनं ह्या सगळ्या प्रसंगांवर तो मात करू शकतो. किंवा चाणाक्ष, वेजचा शब्द मला असं वाटतं बघा, सुईचं वेज म्हणतात, म्हणजे ते जे छिद्र असतं ते, त्याच्यावरनं त्यांनी तो शब्द वापरला असेल. वेज देणे जे त्याच्यातून सुद्धा कसं आपण दोरा होतो, एवढ्याशा छिद्रातून एवढंसं वेज पाडलं. आमची आजी म्हणायची एवढंसं वेज पाडलं. ते वेझ आणि वेज हे जवळचे शब्द आहेत. ते चाणाक्षपणे जसं नाना चे प्रसंग आले तरी त्याच्यावर तो विजय मिळवतो आणि इष्टफळ देणाऱ्या कार्यात चाणाक्षपणानं तो प्रवेश करतो. तेवढ्याशा वेजातून दोरा प्रवेश करतो. तसा हा कुठल्याही कार्यामध्ये चाणाक्षपणानं त्याची बुद्धी त्याच्यावर मात करून प्रवेश करते आणि सगळ्या प्रसंगावर
मात करते. जे ते दक्षत्वगा चोख, आता पुढचा शब्द आहे दक्ष. ते दक्षत्वगा चोख, जेथ चौथा गुण देख, आणि झुंज अलौकिक तो पाचवा गुण. शौर्यं तेजो धृती दाक्ष, आणि युद्धेच अपि पलायनम, अपलायन. तसंच आत्ता सांगितलं तसं कुठल्याही गोष्टीला मात करणं, प्रसंगाला मात करणं. आणि दक्षता, दाक्ष म्हणजे दक्षता. दक्षता हा क्षात्रगुणाचा किंवा क्षात्रवृत्तीचा चौथा गुण आहे. आणि अलौकिक पराक्रम भारले युद्ध, युद्धेच अपि पलायनम, अपलायनम म्हणजे युद्धामध्ये कधीही पाठ दाखवायची नाही, पळून जायचं नाही. एक वेळ मरण आलं तर पत्करल त्याला. आता बाजी प्रभूसारखे सगळे जे राजांचे सगळे होते, काय म्हणू आपण, सगळे सवंगणी म्हणा, की त्यांनी इतकं हाताशी घेतलेलं होतं, मावळे तर एकापेक्षा चढ, एकापेक्षा एक वरचढ होते. तसं अशी झुंज जे देऊ शकत होते. राम, लक्ष्मण, कृष्ण, पुढे आहे भरत आहे, सगळेच त्यांचे बंधू. पण शिवाजी महाराजांचं शौर्य पुन्हा आत्ताच्या आपण म्हणजे आत्ता आपण अनुभवल्यासारखं वाटतं, किंवा आपण त्यांच्या काळाशी जास्त जवळचे आहोत. आता हे हजारो वर्षे, 5-7 हजार वर्षापूर्वीचे आहेत, आणि शिवाजी महाराज आत्ता आपल्या 16वं शतक म्हणजे तरीसुद्धा 800 वर्ष झाली, पण तरी ते आपल्याला अगदी जवळचे वाटतात. त्यांच्या ठिकाणी हे सगळे गुण आहेत. म्हणून ते दक्षत्वगा चोख, जेथ चौथा गुण देख, आणि झुंज अलौकिक तो पाचवा गुण. आणि झुंज म्हणजेच युद्ध. अलौकिक पराक्रम भारलं असं युद्ध करणं. उगाच छोट्या छोट्या लुटुपटीच्या लढाया नाही आहेत त्या. आता जे मिलिटरी किंवा ह्याच्यातले सगळ्यातले नेव्हीतले वगैरे सैनिक असतात, त्यांना रोज प्रॅक्टिस करावी लागते. तिथं खरं युद्ध नसतं, पण रोज फायरिंग, रोज अमकं, ह्या गोष्टी सगळ्या प्रॅक्टिस कराव्या लागतात. मी मागं म्हटलं ना की आम्ही सुद्धा NCCत असताना एक वेगळंच ते त्यावेळेला आपल्याला अंगामध्ये, मनामध्ये असं भरलं जातं बघा. सामर्थ्य येतं किंवा एक उत्साह येतो की आपल्याला पुढचं टार्गेट जे आहे ते हे करायचं, साध्य करायचं. आणि अगदी सुरुवातीला तर ते काही कळायचंच नाही, टार्गेट म्हणजे काय, कुठं ती गोळी जायला पाहिजे, अशा त्या हवेतच उडायच्या. पण आपल्याला जेव्हा समजतं की समोर जो गोल आहे, छिद्र आहे, म्हणजे गोल जो केलेला आहे त्याच्यावर बरोबर गोळी गेली पाहिजे, त्या वेगानं आणि त्या दिशेनं बरोबर जायला पाहिजे, तसं अत्यंत दक्ष असणं आणि युद्ध करता येणं. आता आपण काही अगदी युद्धावर जाऊ शकत नाही, पण ते शौर्य, तो पराक्रम त्यांचं काय असेल हा आपल्याला आजमावता तरी येतो. आणि म्हणून युद्ध हा त्याचा 5वा गुण आहे. त्याच्यावरच्या ओव्या बघूत आता, मग पुढच्या ओव्या बघू राहायला वेळ तर. द्यावया प्रकाश पाहे जैसा सूर्य, नापेक्षी सहाय्य आणि कांचे. नापेक्षी म्हणजे न अपेक्षी, कुणाचीही इतरांच्या सहाय्याची तो अपेक्षा करत नाही. आपुले सामर्थ्य गाजवायासाठी, सिंहासी सोबती नको कोणी. ही ओळ राहिली होती का काय सांगायची मला उगाचच वाटते, की सिंहालाही जसं दुसऱ्या कोणी सोबती लागत नाही, सहाय्या वाचून तैसा जोरदार, स्वभावता शूर असे जो का. जो स्वभावता शूर असतो. शौर्य येणे नामे तोची श्रेष्ठ गुण, पहिलाच जाण क्षत्रियाचा. कोटी नक्षत्रांचे हारपते तेज, प्रतापे सहज सूर्याचिया. परी कोट्यवधी सचंद्र तारका, ग्रासितीना एका सूर्य तेजा. तैसे आपुलिया प्रतापे निभ्रांत, करणे विस्मित जगा लागी. कैसाही प्रसंग येवो अवचित, क्षोभणे माहित नाही जेथे. ऐसे महत्तेज तोची दुजा गुण, पार्थाकर्मी जाण क्षत्रियाच्या. आता धैर्य नामे जो का तिचा गुण,
तयाचे लक्षण सांगू तुझ. पडो अंगावरी तुटोनी आकाश, बुद्धीसी मानस मोह विना. तेची धैर्य ऐसे जाण धनुर्धरा, गुण जो तिसरा क्षात्र कर्मी. पाहिजे ते वढे खोल असो पाणी, तया ते जिंकोनी पद्म फाके. नातरी ते जैसे पदार्थ मात्रास, जिंकिते आकाश उंची माझी. जिंकोनिया तैशा अवस्था अनेक, हर्ष शोकाधिक फलार्थासी. टाकणे विंधोन निश्चय करोन, ऐसे स्थिरपण प्रज्ञेचे ते. दक्षत्व ते चोख धनंजया जाण, जोका चौथा गुण क्षत्रियाचा. आता पाचवा जो गुण लौकिक, लक्षण हे देख तयाचे गा. आता पुढेही चांगली उदाहरणं दिलेली आहेत. ऐसे जे शौर्य नाही, आदित्याची झाडे सदा सन्मुख सूर्याकडे, तेवी समोर शत्रू पुढे होणे सदा. आता अजून एक गुण दाखवत आहेत की त्याला उदाहरण देत आहेत. आदित्याची झाडे, किती छान नाव दिले बघा. आपण सूर्यफुलाचं झाड म्हणतो ना, पण आदित्य म्हणल्यामुळं जरा त्याच्यामध्ये अजून असा जास्त भारदस्तपणा येतो. तर सूर्यफुलाची झाड ती कुठं बघतात? सदैव सन्मुख सूर्याकडे, सदा सूर्याकडेच पाहतात. उगवतीच्या वेळेला सूर्यफुलं पूर्वेकडे पाहतात आणि तीच तो पश्चिमेकडे गेला मावळतीला की तिकडे पाहतात. कालच आमच्या मुलीनं इथं जवळच, म्हणजे इथं डॉग पार्क आहेत बरं का, म्हणजे कुत्र्यांना खेळण्यासाठी पार्क. मग तिथे सगळे आपापली कुत्री घेऊन येतात, यांना मोकळं सोडायचं, मग त्यांचा खेळ सुरू होतो, त्यांची एकमेकावर झुंज सुरू होते. पण असे छान, म्हणजे लहान मुलं कशी आपली खेळतात बागेत गेल्यावर, तसेच हे बरोबर डॉग सगळे कुत्रे खेळत असतात. तर त्याच्या दोहोही बाजूला सूर्यफुलाची लागवड होती. संबंध एवढं मोठं शेत. ती म्हणली अजूनही 8 दिवसांनी आलं ना की सगळी फुलं फुलतील आणि इतकं छान दिसतं ते. आता आपल्याकडेही असतात सूर्यफुलाची शेतं पाहिलेली आहेत, पण इथेही ती असल्यानंतर जरा आत्ता, आणि नेमकं हे मी काल वाचलेलंच होतं, त्यामुळे मला ते आदित्याचं शब्दच फार आवडला. आदित्याची झाडे म्हणजे ही सूर्यफुलाची झाडे सदा सन्मुख सूर्याकडे, सतत सूर्याकडे सन्मुख असतात, सूर्याकडेच तोंड केलेली असतात. तेवी समोर शत्रू पुढे होणे सदा. त्याप्रमाणे सदा म्हणजे नेहमी शत्रूपुढे सन्मुख, समोर समोर जायचे, सामोरा जायचे. शत्रू दिसला म्हणून इकडे तिकडे वळून नाही जायचं, पळून नाही जायचं. हे क्षत्रियाचं किती छान सांगितलं बघा, प्रत्येक गुणाचं सुंदर सांगितलेलं. माहेवणी प्रयत्नेसी, चुक विजय सेजे जैसी, रिपू पाठीने दिजे जैसी समरांगणी. आणि आता ही माहेवणी शब्द बघा, काय शब्द वापरले तो. आत्ता मला आठवलं, आमच्या आत्ते सासूबाई होत्या आणि त्या नेहमी म्हणायच्या, माहवरून माहेवणी, म्हणजे जिचे महिने मोजले जातात अशी, म्हणजेच गर्भवती स्त्री. पूर्वीच्या काळी हे फार असायचं ना, बाजूला बसणं, त्या सगळ्या घरात शिरायचं नाही, प्रवेश करायचं नाही. तर आमच्या त्या सासूबाई म्हणायच्या की त्या आत्ते सासूबाई ते महिने मोजत बसतील, म्हणजे आपल्याला ते बाजूला बसावंच लागायचं. आता हे जरा विनोदी वाटतं, हल्लीच्या मुलामुलींना पटणार नाही, पण घरात देव समारंभ, म्हणजे कुळधर्म, कुळाचार असतील तर असं सगळ्यामध्ये ते कालवणं अपवित्र वाटायचं. पण इथं माहेवणी प्रयत्नेसी चुकविजी सेजे जैसी, काय शब्द वापरले आणि सगळं शास्त्र सांगितलंय हो त्यांनी. असंच ते आनंद रामायणामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की गर्भवती सीता झाल्यानंतर मग तिला दूर पाठवायचे, त्या निमित्तानं त्यांनी दूर पाठवलेलं आहे तिला, असा त्यांनी त्याच्यात अर्थ घेतलेला आहे. म्हणजे तिचे डोहाळे पुरवणे हा एक भाग झाला, त्या भद्र नावाच्या गुप्तहेरांनी सांगितला हा दुसरा भाग झाला, आणि तिसरा या गर्भवती स्त्रीपासून पतीनं दूर राहायचे, म्हणून तेच इथं सांगितले की चुकविजे सेजे जैसी,
ती ही सेज म्हणजे शय्या ही चुकवत असते. रिपुपाठी नेदिजे तैसी समरांगणी. पण त्याप्रमाणे हा शत्रूला कधीही पाठमोर न होणे, म्हणजे शत्रूकडे कधी पाठ फिरवत नाही, समोरच जात राहतो. हा क्षत्रियांचा समरांगणी थोडंसे उदाहरण समजून घेण्याजोगं आहे. तसं विरुद्ध म्हणजे असे 2 प्रकारची उदाहरणं देण्याचा एक दृष्टांताचा प्रकार असतो की त्याच्याशी योग्य द्यायचं आणि त्याच्या विरुद्ध पण द्यायचं. हे विरुद्ध दिलेलं उदाहरण आहे. नाहीतर मला आता एकदम पल्लवीताईंची आठवण झाली की त्यानंतर विचारतील, ताई हे कसं काय उदाहरण इथं शोभतंय. तर असल्या तर त्या हसतील आणि मनातून की ही जी जशी गर्भवती स्त्री प्रयत्नपूर्वक पतीची शेज चुकवत असते, म्हणजे ती सामोरी तिथे जाऊ शकत नाही कारण ती गर्भवती असते, तसं रिपुपाठी नेदिजे तैसी समरांगणी. तसा हा शूर जो आहे हा रणांगणावर शत्रूला कधीही पाठमोरं होत नाही, म्हणजे तो कधी पाठ फिरवत नाही, त्याच्या सामोरच जातो. हा क्षत्रियांचा आचारी, हे शब्द बघा भारी वापरले. हा क्षत्रियांचा आचारी, 5वा गुणेंद्रू अवधारी, चहुपुरुषार्था शिरी भक्ती जैसा. आणि जशी अभेद भक्ती ही 4ही पुरुषार्थात शिरोधार्य मानली जाते, शिरोभागी मानली जाते. चहुपुरुषार्थात शिरी भक्ती जैशी हा भाग आधी घ्यायचा, म्हणजे ती डोक्यावर धरली जाते, म्हणजे श्रेष्ठ मानली जाते. त्याप्रमाणे क्षत्रियांच्या आचरणात गुणेंद्रू अवधारी, 5वा गुणेंद्रू म्हणजे मुख्य जो गुण आहे तो तू अवधारी म्हणजे लक्षात घे. 5वा गुण काय सांगितलंय? युद्धेच अपि अपलायनम. हा 5वा गुण तू लक्षात घे. आता अजून त्याला उदाहरण देत आहेत, होईल का वेळ? आणि जालेनी फुळे फळे, शाखिया जैसी मोकळे, का उदार परिमळे पद्मा करू. आणि असं म्हणतायत की झाडाला फळं फुलं एकदा का पक्व झाली, लगडली की ती फळं फुलं सगळ्यांना वाटण्यास त्याच्या डहाळ्या आहेत, त्या फांद्या आहेत, त्या जेवढ्या उदार असतात, किंवा कमळांचा परिमळे पद्माकरू. पद्माकर म्हणजे फूल कमळ, त्याचा परिमळ म्हणजे सुगंध, तो अर्पण करण्यासाठी जसा कमळांचा समुदाय हा उदार असतो. अजून एक त्यात उदाहरण आहे, चांदिणे भलतेणे घेपे, पुढीलांचे निसंकल्पे तैसे जे देणे. आता चांदणं सुद्धा लुटायला असा भरपूर सज्जच असतो ना, चंद्र म्हणा किंवा ते जे चांदणं आहे ते, म्हणजे जेवढं दुसऱ्याला उदारपणे देता येईल तेवढं देत राहणं. पुढीलांचे निसंकल्प. पूर्वीच्या काळी याचक असे दारातच यायचे राजांच्या, आणि मग एकेकाला विचार, तुला काय हवंय द्या, त्याला काय हवंय द्या. सगळं असा काय भरगच्च भरलेला असेल त्यांचा खजिना माहिती नाही, पण असं ते देत राहायचे, लुटत राहायचे. तसं इथं म्हणतायत की जसे ही कमळांचे समूह सुगंधाची लयलूट करतात आणि फळं फुलं ही फांद्या सगळ्या म्हणजे झाडं सगळ्यांना देत राहतात, त्याची लयलूट करतात, तसं दान करायला पाहिजे. म्हणून दानम आणि ईश्वर भाव एवढे 2च भाग राहिलेले आहेत. शौर्यकर्म उद्या बघूया आपण. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं.
आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनोवेद्यला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी, हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी, उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले, विश्वब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनोवेद्यला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू ज्ञानेश्वर, जय तू श्री कृष्ण.